जसं ते काढता तसं ठेवायचं, म्हणजे नाहीच काय करायला लागेल ते. जैसे फट गया है ईश्वरी रोने लगे, फट गया है नहीं, मैंने कट मारे उसको. वांग भरीतला तसा. आणि आता हे भाजलेलं वांग आहे मस्तपैकी त्याच्यावरती. वेलकम ऑल ऑफ यू टू द न्यू डे. सकाळ झालेली आहे आणि वेळ असल्यामुळे मी आज चहा करायला ठेवला आहे. चहामध्ये आलं घालून उकळत ठेवला आहे आणि प्राजक्ता उठून मोबाईलवर सध्या फेसबुक बघत आहे कोणाचं तरी. हरकत नाही, चहा झाल्यानंतर किचन सांभाळण्याची जबाबदारी तर तिचीच असणार आहे. सो ओके, दूध घालायचं आहे, त्याच्यानंतर चहा विल बी रेडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ईश्वरी. युअर टी इज रेडी. ती प्राजक्ता उचकून बसली कपाट आणि कपाट लावत बसली महिन्यातनं एकदा. जसं ते काढता तसं ठेवायचं, म्हणजे नाहीच काय करायला लागेल ते. बघ बघ बघ. तर आज मी सकाळच्या वेळेत घरी आहे. ईश्वरीला शाळेमध्ये जायचंय, त्याच्यासाठी प्राजक्ताने वांग तयार केलंय, अर्थात भरताचं वांग आहे. इकडे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, आणि कालचा जो राहिला होता ती बिर्याणी आहे. कारण आपण शक्यतो टाकत नाही कुठल्या गोष्टी बाहेर जरी खाल्लं तरी पण, कारण एवढ्या कॉस्टली गोष्टी जर आपण खात असू तर मग ते टाकून उपयोग नसतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी तेल घालतोय. तेल घातल्यानंतर मी प्राजक्ताला रेसिपी विचारले की ते सांगितलं तेल तापलं की फोडणी घालायची, त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा चिरलेला घालायचा आणि सिंपल याच्यामध्ये टाकायचं. दिस इज द रेसिपी ऑफ भरलं वांग. तर म्हटलं ठीक आहे, मी आज करतो, बघूया कसं होतंय ते. आणि हा पण वर्किंग सुरू झालंय. सकाळचे वाजलेले आहेत साधारणपणे 9:15 वाजता सोलरवरचं ते इक्विपमेंट चालू झालंय आणि मुद्दाम ठेवलंय कारण एक एनर्जी राहते घरामध्ये. सतत सांगत राहतो की प्लीज वर्क, प्लीज वर्क, प्लीज वर्क, असं आहे. सो आज काही विशेष वांग्याचं भरीत, ईश्वरीला आवडतं म्हणून. माय गॉड, ईश्वरी के आवड़ी का सामान बन रहा है भाई. इधर से फट गया है. ईश्वरी रोने लगे, फट गया है नहीं, मैंने कट मारे उसको. ओके, ऐसा होता है क्या? उसको कट बिट मारना पड़ता है. ओके, तो ये जब से हमने लाया है तो अच्छा बन रहा है ना सर. काम बन गया इसका. बारीक कर. तुला प्रॉब्लेम आहे तुला? एक्सप्लेनेशन स्टार्ट पासून चालू करतो. कसं म्हणजे आता काय आहे तुझा प्रोजेक्ट आहे ना, डर्टी वॉटर पासून वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम आहे का? ओके ओके, व्हेरी गुड. आता ह्याचं तुला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे ना, आता तुझ्या शब्दांमध्ये लिहिते आहे. थोडीफार मदत बायकोची घेतलेली आहे मी. मस्तपैकी छान कलर आला, एकदम रेड, म्हणजे जसं बैंगन भरत्याला कलर लागतो वांग भरीतला तसा. आणि आता हे भाजलेलं वांग आहे मस्तपैकी, त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे अंथरलेली आहे. काही कमीपणा केलेला नाही आहे त्याच्यामध्ये कोथिंबीरसाठी. आणि आता हे मी हळूहळू याच्यामध्ये ओततोय. प्रोसिजर इज राईट ऑर रॉंग, प्लीज टेल थ्रू द कमेंट. आणि आता हे छानपैकी ढवळून घेतो मस्तपैकी, आणि सगळा कलर येईल त्याला, ते पण आपण बघूया. मस्तपैकी वांग्याचं भरीत बनून तयार आहे. दुसरीकडे कालचा राहिलेला आमचा बिर्याणी राईस, पार्सल राईस, आपण टाकून देत नाही कुठली गोष्ट, तर तो पण आता एवढा मस्तपैकी गरम करून ठेवा आणि मग सगळं रेडी होईल जेवण. दुसरीकडे प्राजक्ता भाकरी करायला घेते. कधी कधी म्हणण्यापेक्षा नेहमीच वांग्याचं भरीत असावं असं मला वाटतं. आज स्पेशल मेनूमध्ये प्राजक्ताने खास केलेलं आहे आमच्यासाठी वांग्याचं भरीत आणि भाकरी. हे देखो मस्त. हॉटेल मीलपेक्षा आपल्याला घरचं जेवण जास्त पसंत आहे. झकास. म्हणजे प्रत्येक घासाला जी मजा आहे ना घरच्या जेवणाला, ती बाहेर हॉटेलच्या जेवणाला मिळूच शकत नाही. काय वाटतंय, बरोबर का नाही? तेव्हा मी
80 किलोमीटर नाही, 80 मीटर. 80 मीटरची रनिंग आहे तुझ्या, 80 किलोमीटर नाही. ए, 5 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल. किती शांतता असते बघा, एकदम शांत, कुठे आवाज नाही, काही नाही, गडबड नाही. पण इथे तुम्ही सकाळी येऊन जर बघाल तर भयानक गर्दी असते. सगळा बाजार, पूर्ण मार्केट टोटल. कलिंगड घेतोय आपण 50 रुपये, एवढं मोठं. आता गाडीवर बसून जाऊया. आता 1 तास लागला मला बाहेर जाऊन हे सगळं बघा. ईश्वरीचं घेऊन आलोय, तिचे प्रोजेक्ट चालू आहेत. 1 तास याच्यामध्ये गेला, तिथे गेलो, थांबायला लागलं आणि सगळ्या प्रिंट काढून घेऊन आलो. आणि तोपर्यंत ईश्वरी पण आलेली आहे. हाऊ आर यू? I'm fine. हाऊ वॉज द डे? Very nice day. So why are you sitting there? I'm putting it here, okay? And what's this? It's my project I made. What is this? Art integrated project, and I think it is looking like jewelry. Yes, it is Sikkim jewelry. It's Sikkim jewelry, and teacher has given you good. Yes. Okay?